पांडुरंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणी आळी करुनिया निकी आणि देसील भातुकी बोझावणी. भातुकी शब्दाचा अर्थ असा होतो खेळणी. बरं का, देवानं आपल्याला नुसती खेळणी जरी दिली तर जन्म मरणाच्या फेऱ्या असणाऱ्या आपल्या सगळ्या असणाऱ्या चुकतात. उपमन्यूला असणारी सायुज्य नावाची असणारी मुक्ती दिली. त्या सायुज्य नावाच्या मुक्तीचा खरा असणारा अर्थ होतो पुन्हा जन्मालाही यायचं नाही, पुन्हा मरायचं सुद्धा असणार नाही. ही सायुज्य नावाची मुक्ती म्हणजे एवढी साधारण समजू नका बरं का. वरी अंबाजोगाईच्या परिसरामध्ये तुम्ही गेलात ना, लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये आपण मुक्ती म्हणतो का नाही, तर तिकडले लोक काही नुक्ती म्हणतात. मुक्ती वेगळी आणि नुक्ती वेगळी बरं का. नुक्ती म्हणजे कोणती माहिती का, लग्नामध्ये जी बुंदी काढतात का नाही त्याला नुक्ती म्हणतात. पण ही मुक्ती शब्दाचा जो अर्थ आहे का नाही, मुक्ती म्हणजे सायुज्य नावाची मुक्ती. समीपता, सलोकता अशा स्वरूपाची असणाऱ्या 4 मुक्तीपैकी असणारी ही एक सायुज्य नावाची मुक्ती आहे. ही सहजासहजी मिळत नाही. ही जर मिळवायची असेल तर त्याला एक सोपा मार्ग सांगतो, देवाच्या सोबतच भांडण खेळावं लागतं. हे सहजासहजी मिळत नाही बरं का. आणि ही आतापर्यंत मिळवली कुण. नंबर 1, राजा रावणानं प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं अपहरण केलं आणि प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत युद्ध करून त्यांच्याच हातानं बाण असणारा मारून घेतला. त्याच्यानंतर ती सायुज्य नावाची मुक्ती राजा रावणाला मिळाली. नंबर 2ला द्वापार युगामध्ये हीच मुक्ती कंसानं श्रीकृष्णाच्या हातामधून घेतली. कृतयुगामध्ये हीच मुक्ती नरसिंह भगवंताच्या हातामधून हिरण्यकशिपू नावाच्या दैत्यानं घेतली. द्वापार युगामध्ये आणखी हीच मुक्ती शिशुपालानं सुदर्शन चक्राच्या असणाऱ्या बाबतीमध्ये शिशुपालानं काय केलं, देवाच्या हातातून असणारी मुक्ती घेतली. या मुक्तीच्या बाबतीमध्ये आपण एकच देवाला प्रार्थना करू, देवा या सुद्धा मातोश्रीच्या बाबतीमध्ये शकुंतलाबाई भानुदास बद्दे, देवा यांच्या बाबतीमध्ये सुद्धा मातोश्रीला दुसरी मुक्ती मात्र कुठलीही देऊ नको. सायुज्य नावाची असणारी मुक्ती दे. भावी काळामध्ये जन्मही देऊ नको आणि मरण सुद्धा असणारं देऊ नको. या ठिकाणी जेवढं मी पाठ करून आलो होतो तेवढं माझं आता भांडवल संपलं असं जाहीर करतो. कारण बरोबर 9:45 कीर्तन सुरू झाले बरं का. आता सरासरी 9:45 होत आलेलं आहे आणि खरं कीर्तन म्हणजे हे म्हणायचं बरं का. आता कसं माहिती का, पहिले कीर्तन 3 तासाचे चालायचे, आता 3 तासाहून 2 वर आले. आता आरती सुद्धा कुठं नाही बरं का. आता इथून पुढं असं होईल 1.5 तासावरच कीर्तन येईल, पुढं तर 1 तासावर येईल. पुढं तर असं होईल नुसतं अभंग घ्या आणि चलत राहता. वेळच लोकांकडे असणारा शिल्लक नाही. म्हणून झालेली सेवा तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी मी सुपूर्त करतो. इथंच थांबतो. सगळ्या जणांनी एकदा माऊलीचं असणार भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम 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 तुकाराम. पुणे बालाजीवाडी खोगळे पाठीमागे.
भातो